छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील सावळदबारा या ठिकाणी कार्तिक पौर्णिमेला उर्स यात्रा उत्सव तसेच कुस्त्यांची दंगल उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाले। कुस्त्यांच्या आखाड्यामध्ये दिग्गज मातब्बर पैलवानांच्या कुस्त्या प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या। सावळदबारा येथे सालाबादाप्रमाणे शाली वस्ताद बाबा आणि नागोबा महाराज यांची उर्स यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। अनेक वर्षांपासून परंपरागत हिंदू मुस्लिम ऐक्यतेचे प्रतीक म्हणून सर्व जाती धर्माच्या समाज बांधवांतर्फे मिळून हा उत्सव आयोजित करण्यात येत असतो। या महोत्सवाला संध्याकाळी शाली वस्ताद बाबा यांच्या संदलची गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली। तसेच सकाळी कार्तिक पौर्णिमेला गावामध्ये दिंडी सोहळा काढण्यात आला। त्यानंतर दुपारी कुस्त्यांची भव्य दंगल आखाड्याला सुरुवात करण्यात आली। यावेळेस आखाड्याची पूजा श्रीफळ फोडून डॉक्टर रामबली पांडे यांच्या हस्ते करण्यात आली। तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंजाबराव देशमुख हे होते आणि पहिली मानाची कुस्ती विजय होणाऱ्या पैलवानाला नागपूर येथील पोलीस खात्यातील स्पेशल फोर्स युनिटमधील PSI अमोल देशमुख यांच्या हस्ते इनाम देण्यात आले। यावेळी सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी या कुस्त्यांच्या आखाड्यामध्ये हजेरी लावली असता त्यांचे स्वागत माजी सरपंच तथा आयोजक लुकमान शेठ यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच शेवटच्या कुस्तीचा इनाम हा आमदार अब्दुल सत्तार यांच्यातर्फे ठेवण्यात आला होता। शेवटची कुस्ती अंबड येथील पैलवान जयसिंग राजपूत आणि मोहोळ येथील संदीप पैलवान यांच्यामध्ये टक्कर झाली असता अंबड येथील जयसिंग राजपूत या पैलवानाने संदीप पैलवान यांना पराजित करून शेवटच्या कुस्तीवरती विजय मिळवला आणि जयसिंग पैलवान यांना विजयी घोषित करून या आखाड्याचा मानकरी ठरला। त्या पैलवानाचे फुलहार पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून शेवटच्या कुस्तीचा इनाम जयसिंग राजपूतला, पुरस्कार मोहम्मद लुकमान सेठ, डॉक्टर पांडे, दारासिंग चव्हाण, शिवाप्पा चोपडे, धरमसिंग चव्हाण, सरपंच मोहम्मद आरिफ, तालिब पैलवान, पंजाबराव देशमुख, मधुकर पुजारी, प्रदीप चव्हाण, मनोज बुढाळ यांच्या हस्ते वितरित करण्यात आला। प्रतिनिधी जब्बार तडवी, NTV न्यूज मराठी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।